हरिओम. माया निरूपण भाग 2. अनंत ब्रह्मांड ऐसी ढिसाळे, मायेने रचिली विशाळे. ते तुमचे कृपेचेनी बळे, विरती स्वानंद डोही. आता हे जेव्हा शिष्य म्हणाला ऐकलं, तेव्हा या शिष्याला दासबोधातलं सगळं आठवलं बरं का. कारण दासबोधाचं ज्यानं चांगलं अध्ययन केलं आहे तो हा शिष्य आहे. दासबोधात सद्गुरूंचं महत्त्व सांगताना म्हणलं आहे की जय जयजी सद्गुरू पूर्णकामा, परमपुरुषा आत्मया रामा. अनुर्वाच्य तुमचा महिमा, वर्णिला न वचे. जे वेदास साकडे, जे शब्दासी कानडे. ते सत शिष्यास रोकडे, अलभ्य लाभे. सद्गुरू कृपेचं स्वरूप सांगताना म्हणलं आहे की तरी सद्गुरू कृपे विरहित, सर्वथा न घडे स्वहित. येमपुरीचा अनर्थ, चुकेना येणे. सद्गुरूंशिवाय कोणत्याही गोष्टी होऊ शकत नाही. आता अचानक वारीला जाण्याचा योग आला. नाथ महाराजांचं चरित्र वाचलं, जप केला आणि असं वाटलं की अरे 8 तारखेलाच वारी निघून गेलेली आहे. आपल्याला आता 15 तारीख आहे. आपल्याला कधीतरी काही का असेना 8 दिवस तरी सद्गुरूंच्या सेवेमध्ये मिळावेत. आणि प्रार्थना केली की भगवंता 8 दिवसाची तरी वारीची सेवा मिळू दे. आणि अचानक मैत्रिणीचा फोन काय यावा, 8 दिवसाच्या वारीचं बरोबर लाभ व्हावा. त्या वारीमध्ये जे जे अनुभव आले ते शब्दांच्या पलीकडचे आहेत. म्हणजे इच्छा करावी आणि त्या गोष्टी तिथे प्रगट व्हाव्या, प्राप्त व्हाव्या. जे अशक्य ते शक्य करतील स्वामी, अशा पद्धतीने तो अनुभव आला. मग याचं सगळं श्रेय कुणाला जातं? तरी सद्गुरू कृपे विरहिता, सर्वथा न घडे स्वहित. आणि मग हे जेव्हा घडतं तेव्हा यमपुरीचा अनर्थ, चुकेना येणे. आता जिथे सद्गुरूंची कृपा आहे तिथे यमपुरीचा अनर्थ हा आपोआपच चुकल्या जातो. त्याच्यासाठी आपल्याला वेगळं काही करावं लागत नाही. आपल्याला काय करावं लागतं तर फक्त भावयुक्त अंतःकरणाने सातत्याने सद्गुरूंचं नामस्मरण करायचं. कुठपर्यंत करायचं? जव नाही ज्ञानप्राप्ती, तव चुकेना याता याती. गुरु कृपे विण अधोगती, गर्भवास चुकेना. जोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही, जोपर्यंत पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ही येरझार चुकत नाही. आणि गुरुकृपा जर असेल तर अधोगती कधीच येणार नाही. म्हणजे आपोआप गर्भवास हा चुकल्या जातो. म्हणजेच काय होतं तर भगवंताच्या ये हृदयीचे ते हृदयी होतं. म्हणजे सायुज्य मुक्ती आपोआप प्रदान होते, भगवंताशी एकरूपता होते. हे सगळं शिष्याला ज्ञात आहे. त्यामुळं आपल्या गुरुची योग्यता त्याला माहिती आहे. म्हणून प्रार्थना करताना तो म्हणतो की अनंत ब्रह्मांड ऐसे ढिसाळे, मायेने रचिली विशाळे. ते तुमचे कृपेचेनी बळे, विरती स्वानंद डोही. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत खरे, पण वास्तविक ती ढिसाळ म्हणजे न टिकणारी ठिसूळ आहेत. ती मायेनं रचलेली आहेत. तुमच्या कृपेच्या बळावर, तुमच्या म्हणजे सद्गुरूंच्या, तुमच्या कृपेच्या बळावर हे सगळं जे आहे ते आनंदाच्या डोहामध्ये विरघळून जाणारं आहे. आता हे विरघळणं सोसलं की नाही, किंवा हे सोसेल की नाही, हा प्रश्न निराळा. कारण त्यालाही टॉलरन्स लागतो ना. म्हणजे त्यालासुद्धा एक आत्मबळ पाहिजे, किंवा माझ्यामध्ये तेवढी सहनशक्ती पाहिजे, धारणाशक्ती पाहिजे. मला ते समजून घेण्याची म्हणजे आकलनशक्ती पण पाहिजे. आता विवेकानंदांच्या सारखी वृत्ती असावी लागते त्यासाठी. कसं तर स्वामी विवेकानंद मोठे अधिकारी होते,
फार बुद्धिमान होते. आता हे आपण सांगणं फारच हे होईल, कारण सगळ्यांना माहिती आहे ते स्वामी विवेकानंद आहेत. आधी त्यांचं नाव नरेंद्र होतं. ते कॉलेजमध्ये शिकत होते आणि मग सामान्यतः बुद्धिमान माणूस नास्तिक असतो तसे तेही होते, पण प्रामाणिक नास्तिक होते. म्हणजे बघा, नास्तिकातही 2 प्रकार आहेत. एक प्रामाणिक नास्तिक, ते परवडतं, पण अप्रामाणिक नास्तिक मात्र सगळ्यात घातक. स्वामी विवेकानंद नास्तिक होते पण प्रामाणिक होते. रामकृष्ण परमहंसांचा लौकिक तेव्हा वाढत होता. शेकडो लोक त्यांच्याकडे जात असत. तेव्हा ते कोण आहेत असं म्हणून बघायला स्वामी विवेकानंद गेले. पहिल्या प्रथम त्यांना ते काही कळालं नाही आणि हे असं कसं व्यक्तिमत्व असं वाटलं. बुद्धी होती, चांगली प्रामाणिक होती. विचार केला की यांना जर आपण हे असे कसे असं म्हणावं, तर माझ्यापेक्षा शिकलेली, माझ्यापेक्षा बुद्धिमान माणसं इथं का डोकं वाकवतात. तेव्हा आपण समजतो तितकं काही हे प्रकरण साधंसुधं नाही. पाहूया. 2-4 वेळेला गेले आणि मग त्यांना हळूहळू गोडी लागली. रोजच्या बैठकीला जाऊ लागले आणि एक दिवस त्यांनी रामकृष्ण परमहंसांना प्रश्न विचारला, महाराज ईश्वर आहे का? ते म्हणाले, हो आहे. यांनी विचारलं, तुम्हाला दिसला का? हो, दिसला आहे मला. ही तुमची कल्पना आहे की खरंच तसं आहे? अलीकडे वेगवेगळे शब्द सापडतात. ईश्वर दर्शन म्हणजे काय, तर सेल्फ प्रोजेक्शन, म्हणजे तुम्हीच आपले आहे हे त्याच्यावर आपलं कल्पनेनं लादता आणि तेच पुन्हा पुन्हा कंडिशनल माइंड करून त्यातून पाहता, म्हणजे त्यामुळं तुम्हाला ते तसं दिसतं. आता इथे तुमच्यापैकी जवळजवळ सगळ्यांनी तो MBBS, मुन्नाभाई MBBS पाहिलेला असेल. त्याचा थोडासा विचार याच्यामध्ये करा. कसा, तर आतमध्ये त्याला कमांड मिळत असते की नाही, ये ऐसा नहीं करना है, बोले तो ऐसा करना है, बोले तो बापू ने कहा है. ते जे आहे ना, ते स्वतःला सांगितलेलं, म्हणजे तुम्हाला तसं दिसतं. कशावरून? कारण तुम्ही ते तसं पाहता. आता असाही विकार नसतो असं नाही, पण असाही विकार असतो म्हणून तेही तसंच आहे असं समजावं का? नाही. कसं? तर त्याच्यासाठी छोटंसं उदाहरण बघूया आपण. काचेचा खडाही तयार करता येतो, त्याला पैलू पाडता येतात, तोही चमकतो. म्हणून जो जो चमकतो तो काचेचा खडा म्हणावा का? असंही नाही. बरं, हिराही चमकू शकतो, काचेचा खडाही चमकतो. मग काचेचा खडा हिऱ्यासारखा दिसतो म्हणून हिऱ्याला काच म्हणायचं का काय? नाही. त्याला काच म्हणायचं कारण आहे का? अजिबातच नाही. पण लोकांचं तत्त्वज्ञान हे असं आहे, जेव्हा सेल्फ प्रोजेक्शन नसतं असं नव्हे, ते तपासून घ्यावं लागतं. म्हणून स्वामी विवेकानंदांनी विचारलं, हे सेल्फ प्रोजेक्शन आहे का? रामकृष्ण परमहंस म्हणाले, मुळीच नाही. तू मला आणि मी तुला जसं पाहतो आहोत तसं मी ईश्वराला पाहतो. मी तुला पाहतो. तू मिथ्या आहेस का? तू माझं प्रोजेक्शन आहेस का? तू मला पाहतो आहेस, मी मिथ्या आहे का? मी तुझं प्रोजेक्शन आहे का? नाही. मग तसं मी ईश्वराला पाहतो. विवेकानंदांनी परत 3रा प्रश्न विचारला. तो आपण उद्याच्या भागामध्ये ऐकूया. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.